डोंबिवलीकर पदयात्री महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र कसा हे अजून जवळून समजून घेण्यासाठी 28 जिल्हे पायी फिरले आणि पुन्हा डोंबिवलीमध्ये आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमेला वंदन करून विद्याधरजी बुसकुटे आजचे उत्सव मूर्ती आपल्या सगळ्या शरीराच्या मर्यादा, आपल्याला आलेल्या आरोग्याच्या अनंत अडचणी, जी काही आपल्याकडे आर्थिक पुंजी आहे ती सगळी काही माझ्या देशातल्या नागरिकांना जागरूक करण्यासाठी, पर्यावरणाचा बद्दल संवेदना जागवण्यासाठी, शेतकऱ्यांची आत्महत्या होते, स्त्रीभ्रूण हत्या होते, यावर उपाय काढून शांती, मानवता, आदर्श शिक्षा आणि पर्यावरण सजगता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी पायी चालण्याचा वसा घेतलेले डोंबिवलीकर पदयात्री विद्याधरजी बुसकुटे, जोरदार एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांच्या आगमनाकरता त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होऊया। सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय श्री राजेशजी मोरे आणि पै फ्रेंड्स लायब्ररीचे पै सर, माधवदादा जोशी, इतरही अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। हुतात्मा प्रतिष्ठान, सच्चान स्मारक इथे पुष्पांजली अर्पण करून पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। विद्याधरजींच्या सौभाग्यवती त्या असं सांगतात की त्यांच्या सासूबाईंनी सुरू केलेली मातृमंदिरची शाळा आहे, त्या शाळेमधली मुलं, एवढीशी छोटीशी मुलं, प्री स्कूल वाली मुलं, ती आजोबांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। आतापासून नाही, 7:15 वाजल्यापासून आलेली आहेत बिचारी। किड्स कॅम्प प्री स्कूल, भारत मातेचा जयघोष करत आणि सच्चान स्मारक इथे आपल्या भावी उज्ज्वल अशा उद्यासाठी आपला आज देऊळ पाहणाऱ्या सगळ्या क्रांतीवीरांना आणि हुतात्मा ठरलेल्या सगळ्या सैनिकांना लवून मुजरा करून कुर्निसात करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत। डोंबिवलीकर पदयात्री श्री विद्याधरजी बुसकुटे यांचा पदग्रहण समारंभ, महाराष्ट्र पदभ्रमंतीनंतर महाराष्ट्र पदग्रहण, डोंबिवलीचा अभिमान, डोंबिवलीचा गौरव। या गौरव गाथेमध्ये शिरपेचामध्ये अजून एका गोष्टीची वाढ झाली, ती म्हणजे वय वर्ष 74 असताना विद्याधरजींनी अख्खा महाराष्ट्र जवळजवळ 28 जिल्हे पिंजून काढले। मला वाटतं त्यांच्याकडे अनुभवांची खूप मोठी शिदोरी आहे, जी पुस्तक रूपाने आपल्याला भेटायला येईल। सगळ्या मान्यवरांना व्यासपीठासमोर विराजमान होण्याची विनंती करतो।
सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष, सन्माननीय श्री राजेशदादा मोरे आमदार कल्याण ग्रामीण, त्याचबरोबर कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती डोंबिवलीकर पदयात्री श्री विद्याधरजी भुसकुटे या सगळ्यांनी समोर आसनस्थ व्हावं अशी विनंती करतो. चालूया महाराष्ट्र या पदभ्रमणानंतर 21व्या शतकातला देशभक्त कसा असावा, तो विद्यार्थी कसा असावा, तो विनम्र कसा असावा, तर तो विद्याधरजींसारखा असावा. मला वाटतं फेसबुकचं जर पेज असेल आणि देशभक्ताचं जर पेज करायचं असेल तर त्याला प्रोफाईल पिक म्हणून विद्याधरजींचा चेहरा लावला पाहिजे. कारण शांतता, मानवता, कन्या भ्रूण हत्या निर्मूलन, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि पर्यावरण या विषयांबद्दल जनजागृती करायची आणि ती करण्यासाठी एक ध्यास मनाशी बाळगायचा. अख्खा भारत तर पिंजून काढलेलाच आहे, पण आता 20 राज्यांमधून विविध वयोगटातील आणि समाजातील आणि विविध श्रेण्यांमधील लोकांची जनसंपर्क कसा करता येईल, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना पर्यावरण असंतुलनाचे परिणाम जागरूक नागरिक म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जनजागृतीसाठी काय करता येईल, तर कांदळवन सारखा विषय, कांदळवन संरक्षण, विनाकारण होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी तळमळीने आवाहन, जलसंवर्धन, सामाजिक वनीकरण, पाण्याचा जपून वापर करा असं तळमळीचं सांगणं, हवा पाणी याचं प्रदूषण टाळून शाळांमध्ये पर्यावरण जागृती करणे, हा सगळा उदात्त हेतू ठेवून आमच्या भुसकुटे सरांनी, विद्याधरजींनी 27 जिल्हे म्हणजे 3215 किलोमीटर इतका मोठा प्रवास सुफळ संपूर्ण केलेला आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मला असं वाटतं की आजकालचं माध्यम इतकं जलद झालंय की बोलण्यापेक्षा आपण जेव्हा एखादी चलचित्रफीत बघतो तेव्हा ती जास्त परिणामकारक ठरते. तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात मी विनंती करतो, एक अप्रतिम अशी विद्याधरजींची चलचित्रफीत आपण इथे त्यांच्या सगळ्या प्रवासाचा मागोवा घेणारी, आपल्याला महत्वाकांक्षा आणि प्रेरणा देणारी अशी चित्रफीत बघूया. आपण इथे त्यांच्या सगळ्या प्रवासाचा मागोवा घेणारी अशी चित्रफीत बघूया. ब्रेन स्ट्रोक सारख्या आजारातून पूर्णपणे बाहेर होऊन आपण समाजाचे तसेच देशाचे काही देणे लागतो. ह्या भावनेने वयाच्या 73व्या वर्षी श्री विद्याधर भुसकुटे यांनी 4थ्या पदभ्रमण यात्रेचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे त्यांचा मुख्य हेतू होता तो म्हणजे वाढत्या शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूण हत्या, मानवता, शांतता, पर्यावरण रक्षण, आदर्श शिक्षण ह्यासारख्या विषयांच्या जनजागृती व समस्यांची जाणीव करून घेणे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचा महत्त्व पटवून देणे ह्यासाठी 31 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र पदभ्रमण यात्रेचा प्रारंभ केला. ह्या यात्रेदरम्यान उन्हाळा, पावसाळा तसेच हिवाळा ह्या सर्व ऋतूंचा आनंद घेत तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांनी ही यात्रा पूर्ण केली. ही यात्रा करत असताना 28 शाळा तसेच अनेक विद्यार्थ्यांशी शेतकरी, शेतमजूर, अनेक सामाजिक संस्था तसेच पादचारी लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामधील काही लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहू. मला तुमच्या वय 73 असून तुम्ही एवढं पैदल महाराष्ट्र पण चालता, खरोखर आमच्या युवा पिढीसाठी एक मोठी गोष्ट आहे सर. कारण एवढं तुम्ही करणं सोपं नाही 73 वर्ष या तरी काळामध्ये. बरोबर, 60 नंतर मी सगळं केलंय. आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि खास करून महाराष्ट्राच्या एक अग्रगण्य संस्था स्वामी संस्था या संस्थेला भेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने एक अवलिया माणूस आपण ज्याला म्हणू शकतो असे आदरणीय विद्याधर भुसकुटे सर त्यांच्या बेटर हाफ आमच्यासाठी चालेल्या अशा विद्या भुसकुटे मॅडम आज आपल्या संस्थेला भेट देत आहेत. मी संस्थेच्या वतीने आपल्या दोघांची मनापासून स्वागत. भुसकुटे साहेबांनी घेतलेलं आहे हे सगळं देव, देश आणि धर्म. छत्रपती शिवरायांनी स्वतःचं जीवन देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतलेला हाती आपण सगळ्या ऐकतो. त्या पद्धतीने त्यांनी देखील त्या देव, देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेतलेले आणि आता ते महाराष्ट्राची भ्रमंती करायला चाली निघालेलं. म्हणजे खरं आतापर्यंत आपण बघितलं असेल की चालत फिरल्याने काय काय क्रांती घडते हे आपण आजपर्यंत आपल्या भारत देशात बघितलं. म्हणजे गांधीजींनी फक्त मिठासाठी सत्याग्रह केला आणि दांडी मार्च काढला आणि चालत असताना एक बलाढ्य इंग्रज सरकार हे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना नामुष्की आणण्याचं काम केलं.
आजचा जर काळ आपण बघितला तर पाश्चात्य संस्कृतींनी आपल्या भारतीय संस्कृतीवरती आघात केलेला आहे आणि कुठेतरी भविष्यातील पिढी ह्या सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुर्लक्ष त्या पिढीकडे होतं आणि ती वेगळ्या दिशेने होत हे आपल्या सगळ्यांना आपण सगळी पाहतोय. आणि हे सगळं आपल्या युवा पिढीला समजून सांगण्यासाठी, ज्यांना पुन्हा एक चांगला रस्ता दाखवण्यासाठी सरांनी स्वतःच्या आयुष्याच्या, म्हणजे ज्याला आपण सेकंड इनिंग म्हणतो, रिटायरमेंट नंतरचं आयुष्य, 40 वर्ष नोकरीनंतर त्यांनी स्वतःला या गोष्टीसाठी अर्पण करून घेतलेलं. आणि या सगळ्याच्या माध्यमातून हे काम करत असताना त्यांनी आज ते माझ्या मते आज ते कोल्हापूर जिल्ह्याच्या पुढे कोकणात जाणार आहे. आणि ह्याच्या आधी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने माझ्या मते भारत भ्रमंती देखील केली. 30-34 किलोमीटर दिवसात चालत असतात आणि प्रत्येक जिल्हा भेट देऊन तिथल्या काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी सर आपण माणूस म्हणून जन्माला आलो, आपल्याला 2 हात 2 पाय देवाने दिले, 2 कान दिले, 1 नाक दिले, 1 तोंड दिलं, 2 डोळे दिले. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण कुठेतरी दैवत्व प्राप्त करायचं असेल तर छोटं काय होईना खारीचा वाटा आपण ह्या आपल्या समाजासाठी घेतला पाहिजे. 2003 आपण पुढे चाललेला की आपल्याला आपल्या या सगळ्या प्रवासाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ते, बापूजी आमच्या सर्व शिक्षकांना गुरुदेव कार्यकर्ते म्हणून, तर या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला आपल्या या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देतो. मला अभिमान वाटतो, माझं हे भाग्य आहे की आपल्या या प्रवासात काही ना काही खारीचा वाटा उचलायला मला मिळत आहे. आणि येत्या काळात देखील आपण ज्या ज्यावेळी हात द्या करू स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आपल्या पाठीशी अशीच खंबीरपणे उभी असेल. येत्या काळात आपण देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने योगदान द्याल, मार्गदर्शन कराल, अशा पद्धतीची एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. मॅडम आपण पण म्हणजे तुमच्यात माझ्यात जरासं साम्य आहे, म्हणजे आपण पण सीईओ आहात, मी पण सीईओ आहे. आपण देखील एका शैक्षणिक संस्थेचे सीईओ आहेत, मी एका शैक्षणिक संस्थेचा सीईओ आहे. माझी आई आपल्यासारखीच एक शिक्षिका आहे, ती देखील या संस्थेची सचिव आहे. आपल्याला बघितलं माझ्या आई त्या ठिकाणी या सगळ्याच्या माध्यमातून शेवटी शिक्षण महर्षी बापूजींचं नाव आम्ही ज्या ज्यावेळी काही त्यांच्या बरोबर संस्था माझा सुशीला देवी साळुंखे यांचं नाव घेतो. म्हणजे विद्याधर सर जरी सगळीकडे फिरत असते, त्यांच्या मागची विद्या वजा केली तर त्या ठिकाणी विद्याधरांच्या दोन्ही पायांना जे बळ आहे ते त्या ठिकाणी काढून घेण्याचं काम त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी तुम्ही देखील जातात. आपल्या या दाम्पत्याला पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. विद्याधर सर को देखकर हमको मोटिवेशन मिला कि इतने के एज में भी वो पद यात्रा कर रहे हैं शांति के लिए, मानवता के लिए और भ्रूण हत्या के अवेयरनेस के लिए वो पद यात्रा कर रहे हैं. तो उनको मैं शुभकामना देता हूँ. और हमको सर से मोटिवेशन मिला कि हम किसी भी एज तक काम कर सकते हैं और हम यंगस्टर के लिए एक ऊर्जा का स्रोत भी बन सकते हैं. विचारली माहिती मला मी सांगितले मग म्हटलं चल तर म्हणलं बघून येऊ. बरं असं काय पत्रकार लिहिणार आहे का? इतका माणूस इतका संकटात, इतका सुखासुखी माणूस संकटात एवढा आलाय देशासाठी, असं कोण म्हणाल का? नाही, आपण आपल्या समाधानासाठी करायचं. या पदयात्रेमधून समोर आलेल्या लोकांच्या समस्या ते सरकार दरबारी मांडणार आहेत. अशा या थोर समाजसेवकाला डोंबिवलीकरांचा मानाचा मुजरा. भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची.
दाकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महवंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी आमची जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खर तर फारच अवघड आहे की एवढ्या 74 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा अगदी 7 मिनिटांमध्ये घेणं. पण विद्याधरजी भुसकुटे म्हणजे जिद्द, पराकाष्ठा, निस्पृहता, कुतूहल, धाडस, साहस, निर्धार, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आळस म्हणजे शून्याची बेरीज आणि उत्साह म्हणजे विद्याधर भुसकुटे असं मी नेहमी म्हणेन. कारण अतिशय उत्साही माणूस म्हणाल ना, आता त्यांनी टोपी घातली आहे पण आपल्याला हॅट्स ऑफ म्हणावं असं वाटेल, इतका उत्साह आहे त्यांच्याकडे. तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे. स्मिता हास्य असं आहे की मिशीतल्या मिशीत अजूनही विशीतले दिसतात ते, आणि मग मॅडम पण खुश होत असतात. मॅडम म्हणाल्या तू आलेला असलास तरी 15 तारखेशिवाय तुला प्रवेश नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का की भारत बोका आणि नवरा कुठेही सोडला तरी पुन्हा आपल्या मुक्कामी येतो, ही खात्री मॅडमना पण आहे आणि विद्याधरजींना पण आहे. त्यामुळे या दोघांनी एकमेकांना गड्डेरी झप्पू देत देत आपलं नुसतं घर आणि आपलं संसार न बघता मोकळ्या माझ्या घराला दार नाही आणि कुंपणाला एक साधी तार नाही, जोड तू नाते नवे तृणाशी, अगं फक्त हा माझा तुझा संसार नाही असं म्हणत त्यांनी लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. आणि नंतर हे आपण बघताय किती सुंदर असं शिवधनुष्य त्यांनी पेललंय. मला असं वाटतं शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानेच गायला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र गीताचा हा गौरव आपण इथे महाराष्ट्र साठी झटणाऱ्या आणि 20 नव्हे 28 जिल्हे पादाक्रांत करणाऱ्या माणसासाठी काय केलं पाहिजे तर महाराष्ट्र गीत आपण गौरवशाली महाराष्ट्र गीत सादर करू, नंतर एक झक्कास पोवाडा सादर करू आणि मग हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे आणि या पुढच्या पिढ्या ज्यांच्यामुळे ऊर्जितावस्थेला येणार आहेत त्या सगळ्या मान्यवरांचे यथोचित सत्कार करू आणि कार्यक्रमाला सुरुवात करू. हॅलो हॅलो जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी रे वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया 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 भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, भीतीनं आम्हा तुझी मुळी
गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी काया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव खेळी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ज्या पावन आणि अतिशय पवित्र अशा शिवछत्रपतींच्या स्मारकासमोर आणि प्रतिमेसमोर आपण हा कार्यक्रम करतोय, तर त्यांच्यासाठी तो एक पोवाडाही आपण इथे सादर करूया. शिवछत्रपतींचा गुणगौरव करणारा एक अप्रतिम पोवाडा इथे सादर करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. हेलो हेलो एक रात्री सह्यागिरी हसला जी एक रात्री सह्यागिरी हसला एक रात्री सह्यागिरी हसला असताना दिसला अनंत्याला कसला झाला उमगे ना मानवाला झाला उमगे ना मानवाला रात्रीच्या उघडद अंधाराला रात्रीच्या उघडद अंधाराला चिरून सूर्योदय कसा झाला अरबी दर्याचा चेहरा खुलला बांधावर आम्र वृक्ष डुलला आंब्याच्या डोईत पोयाळ लढला सूर मंजूळ ध्यान काढला चिमण्याने चिवची वाट केला आणि पोपटांचा थवा गात उडाला बोध मग मानवाला झाला काय सूर्य शिव जन्मले सूर्य नव्हतं शिव जन्मले विश्व आनंदले गाऊ लागले चराचर होऊन शिवबाचे पाठ चराचर होऊन शिवबाचे पाठ आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट काढली शाहिरान त्यातूनच वाट अमर शाहीर शिवबाचा वाट पोवाड्याचा थाट ध्यानी घ्या हो राजे अवराजे हो जिरदा जिरजी जी अवराजे हो जिरदा जिरजी जी अवराजे हो बंगालच्या समुद्राला हादरा त्याचा बैसला दर्शनासाठी तिष्ठतच बसली होती सिंधू माई अटकेला खटके हुंड उडला थोडा न केला गेला अशी परंपरा ज्याची थोर वक्त परिठोर आहे येणार ऐका तुम्ही राजे अवराजे हो जिरदा जिरजी अवराजे हो अवराजे हो अटकेला झेंडा लागला होता पाठीला आनंद मोठा झाला आम मराठ्यासने बोट दोन स्वर्ग राहिला अटकेहून आले गेले
थेट रंगमहालात नवी बया भेटली त्याला. लावणीचा पाऊल शिणगार रूप तिचं न्यार झाला बहादर पुरा थंडगार सांगू काय राजे. आवराजे हो जिरदा जिरजीजी, आवराजे हो जिरदा जिरजीजी, आवराजे हो जिरदा जिरजीजी. लावणीनं वाट दिली राजे फंड पितुरीला, इश्काच्या प्यालामध्ये महाराष्ट्र बुडविला. दंग झाली स्वारी रंग महाली, घुबडांनी संधी साधिली, करणीला फळ त्याच्या आली. मरकट सेना भवत आली, भगवा झेंडा वळायला खाली. मरकट सेना भवत आली, भगवा झेंडा वळायला खाली. ही झोप तुम्हाला काळ झोप ठरणारी, ही इश्क बाजी रवरवी तुम्हा नेणारी. इश्काची गाणी गाणार काल पवतार लावणी रचणार, विनवितो तुम्हा जाहीर तोच शाहीर यार या सात मैदानात राज. आवराजे हो जिरदा जिरजीजी, आवराजे हो जिरदा जिरजीजी, आवराजे हो जिरदा जिरजीजी. एक एक मराठा गड किल्ला भासेल, एक एक मराठा गड किल्ला भासेल. पण पितुरीच्या मुळला सुरुंग ठासेल, सह्याद्री पुनर्मी खदखदून हासेल. कडी कपाळ जागतील नेत्र घालून तेल, अनगन मी कावचा हिसका मग उमगेल. त्यावेळी मराठा कोण माग राहील, इश्काचा प्याला तो फोडून फेकून देईल. राखील झेंड्याला देऊन प्राणचं मोल, नवजोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल. नवजोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल, नवजोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल. आम्ही घालू लरडीला हात, शत्रूचे दात कशात घालणार. आणि आम्ही विजयी होणार, गात जाणार मंत्र हर हर. ठेवले तुम्ही राजे हो जिरदा जिरजीजी, अवराजे हो जिरदा जिरजीजी, अवराजे हो जिरदा जिरजीजी. जरा जोरदार टाळ्या शाहीर विवेक तामणकरांचे सुपुत्र युवराज तामणकर आणि यशराज कला मंचाचे सगळे हरुंदरी साथीदार. त्यांनी आपल्याला आता हा अप्रतिम असा आविष्कार सादर करून दाखवला. तनुश्री जोग संवादिनी साथ, कमलाकर मेस्त्री यांची अप्रतिम अशी ढोलकी आपण आता इथे ऐकली. या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी आणि सगळ्या मान्यवरांना इथे घेऊन यायची विनंती करतो. आज या कार्यक्रमासाठी, हृदय सोहळ्यासाठी आपल्या डोंबिवलीचा सन्मान, डोंबिवलीचा गौरव म्हणजे काय तर डोंबिवलीकर पदयात्री श्री विद्याधरजी भुसकुटे यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी स्वतः सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने इथे उपस्थित आहेत. सन्माननीय श्री राजेशजी मोरे साहेब आमदार कल्याण ग्रामीण या नात्याने इथे उपस्थित आहेत. आणि मुख्य म्हणजे त्याच्यापेक्षा आधी माणूस म्हणून आणि एका मानवतेसाठी म्हणजे माणसासाठी माणसाने झटण्याची आणि मानवतेची धुरा हातात घेऊन खांद्यावर घेऊन लोकांना जोडण्याची विनोबा भावेंपासून चालत आलेली जी परंपरा आहे, ती उज्ज्वल परंपरा, त्याची कास धरणाऱ्या माणसाचं कौतुक करण्यासाठी मुळात ही माणसं जमली आहेत. आणि मला अतिशय आनंदाने सांगावं वाटतं की या सगळ्या मंडळींना जी वेळ दिली होती त्याच्यापेक्षा कदाचित आधीच ती लोक आलीत. एवढ्या व्यापामध्ये असणारी माणसं सुद्धा जेव्हा आत्मीयतेने एका दुसऱ्या माणसासाठी येतात तेव्हा लक्षात येतं की विद्यार्थ्यांचं काम किती बोलकं आहे. ते फार बोलणारे नाहीयेत परंतु त्यांच्या कामातनच ते बोलतात. जसं विनोबा भावे म्हणायचे, फार बोलण्यापेक्षा कृतीशील असणं. आचार्याचा अर्थ असा आहे, आचार्य म्हणजे आ म्हणजे सगळ्या बाजूनी आणि चार्य म्हणजे चरण, म्हणजे तसं बोलतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून गुरु, मार्गदर्शक, त्यानंतर सद्गुरू आणि आचार्य, त्यातले आचार्य पदवी फार जपून दिली जाते कारण सगळ्या बाजूने तसंच वागायला लागतं. विद्याधरजींचं वागणं आहे ते खरोखर त्यांच्या बोलण्याप्रमाणे आचरण आहे त्यांचं. म्हणून मी विनंती करतो विद्याधरजींना आणि सगळ्या मान्यवरांना की त्यांनी व्यासपीठावर कृपया येऊन व्यासपीठ ग्रहण करावं. जोरदार टाळ्यांनी आपण या सन्माननीय मंडळींना इथे स्थानापन्न करण्याची विनंती करतो आहोत. त्याचबरोबर यथोचित असा स्वागतपर सत्कार सुद्धा आपण करणार आहोत. वय वर्ष 74 आहे. विद्याधरजींचे पाय खरं तर जन्मतः वळलेले होते आतमध्ये. मग आई इकडनं सायनला त्यांना घेऊन जायची, तेल मसाज करायची आणि त्या माऊलीने जे उदंड असे हाल काढलेले आहेत विद्याधरजींना, म्हणजे आपल्या मुलाला बरं वाटावं म्हणून. विद्याधरजी सांगतात, त्या मायेचा स्पर्श आणि माऊलीची ऊर्जा मला मिळाली म्हणून मी मानवतेची ही कास घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरू शकलो, उभ्या भारतात फिरू शकलो. आईने केलेली सेवा जी आहे तीच मला इथे उद्युक्त करते की हे फक्त माझं आयुष्य नाही तर हे सगळ्यांसाठी आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्यासाठी, जन्म मिळाला देण्यासाठी, हेच आम्हाला ठावे, ब्रह्मानंदित तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे हसत नाचत माणसं जोडत जाणारी व्यक्ती आहे.
जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा या सगळ्या सन्माननीय अतिथींचं स्वागत करूया. आणि मी विनंती करतो की सौभाग्यवती बुसकुटे यांना की त्यांच्या हस्ते आपण सन्माननीय श्री रवींद्रदादा चव्हाण यांचा सत्कार इथे संपन्न करूया. डॉक्टर विंदा बुसकुटे यांना मी विनंती करेन की त्यांच्या हस्ते आपण हा सत्कार समारंभ संपन्न करूया. सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार पातळीवर संस्कृतीसाठी आणि कलात्मकता, क्रीडा या सगळ्यामध्ये एक आपली पहचान, आपला ठसा उमटवणारी ठरलेली आहे डोंबिवलीकर. तो एक सांस्कृतिक परिवार, तो सांस्कृतिक चळवळ, डोंबिवलीकर मासिकाचे सुद्धा संपादक या नात्याने, आणि डोंबिवलीचं भलं कसं होईल, माझा डोंबिवलीकर विश्वामध्ये कसा शोभून दिसेल यासाठी झटणारे रवींद्रदादा चव्हाण, त्यांचा आपण इथे सत्कार संपन्न करूया. विंदाताईंना मी इथे विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न करावा. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की शिवाजी महाराजांच्या काळातली सुद्धा शस्त्र साठा इथे जेव्हा त्याचं प्रदर्शन होतं तेव्हा रस्त्यावर जसे इतर व्हॉलेंटियर्स होते त्यापैकीच जणू काही मी एक आहे असं समजून छातीला ग्रामीणचा आमदार आहे असं काय नाही, मी एक कार्यकर्ता आहे आणि तीच माझी पहिचान आहे असं म्हणत माणसांमध्ये मिसळून माणसांसाठी काहीतरी काम करणारा म्हणून राजेशदादा मोरे, मान्यवरांची नावं घेतली गेली तेव्हा विंदाताई म्हणाल्या होत्या की रवींद्रदादा येणारच 100% आणि राजेशदादा पण असणारच तिकडे. म्हणजे ही सगळी अशी आपली माणसं आहेत. कारण कसं माहितीये, माझा एक मित्र पुण्याला जेव्हा गाडी बंद पडली हायवेवर तेव्हा त्याला एक शेर सुचला की घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणीही. शेर ऐकवतोय, वा म्हणाला तरी चालेल. घातली मी साद तेव्हा थांबले नाही कुणीही, चांगले आहेत सारे आपले नाही कुणीही. चांगलं असणं वेगळं आणि आपलं असणं वेगळं. ही माणसं चांगली पण आहेत आणि आपली पण आहेत, हे मला सांगावं असं वाटतं. इथे जरा टाळ्या वाजवल्या तरी चालतील, शेराला नको माणसानं तरी वाजवा टाळ्या. मी त्याच्यानंतर आपल्याला ज्यांचा सन्मान करायचा आहे ते म्हणजे सन्माननीय श्री अभिनव गोयल, आयुक्त KDMC. ते काही कारणांमुळे येऊ शकलेले नाहीयेत. मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यक्रमाचं प्रास्ताविक आर्य ग्लोबलचे सर्वेसर्वा चेअरपर्सन श्रीयुत भरत मल्लिक, डिरेक्टर. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, भरत दादांसाठी. विंदाताईंच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आणि विद्याधरजींच्या प्रत्येक उपक्रमामध्ये अगदी हिरहिरीने भाग घेणारे आर्य ग्लोबलचे चेअरपर्सन श्रीयुत भरत मल्लिकजी, त्यांचा आपण इथे आता सत्कार करतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक लवकरच विंदाताई सादर करते. तत्पूर्वी विद्याधरजींनी पहिली पदयात्रा सुरू केली तेव्हा भारताच्या उत्तर सीमेवरील काश्मीर मधून आणि ती समर्पित केली दक्षिणेतल्या कन्याकुमारीतल्या विवेकानंदांच्या चरणांपाशी. 4000 किलोमीटरचा प्रवास पायी करून लॉंगेस्ट वॉकेथॉन इन अ सिंगल कंट्री असा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या डोंबिवलीकरच्या नावाने झालेला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड अशा असंख्य नोंदी असलेला हा विक्रमवीर आहे. दुसरी पदयात्रा 4000 किलोमीटरची पुन्हा एकदा भारताच्या पूर्व सीमेवरील किविथू अरुणाचल पासून समर्पित केली पश्चिम सीमेवर पोरबंदर इथे राष्ट्रपित्याच्या चरणांशी. विद्याधरजींची शारीरिक स्थिती खरं तर फार काही छान नव्हती. मी म्हणाल तसं जन्मतः दोन्ही पाय आत वळलेले होते. पायांना नीट वळण लावता यावं यासाठी आईने अतोनात असा त्रास सहन केला. मधुमेहाची लागण वयाच्या 60ला झाली आणि पदयात्रेला प्रारंभ त्यांनी केला तेव्हा पायातलं गुडघ्याचं लिगामेंटचं ऑपरेशन सुद्धा झालं होतं. 2017 मध्ये घरातल्या किचन पासून गॅलरी जवळच्या खिडकीपर्यंत जाईपर्यंत हातातनं काहीतरी सटकतंय असं वाटायला लागलं आणि तेव्हाच दुर्दैवाने लक्षात आलं की ब्रेन स्ट्रोक आलेला आहे आपल्याला.
सुदैवाने त्या स्ट्रोकचा विपरीत परिणाम होऊन कुठच्याही अवयवाला कायमची इजा पोहोचली नाही, पण स्मृतीपटलावर जबरदस्त परिणाम झाला आणि लिपी भाषा ह्याचे संदर्भ सगळे पुसले गेले. आपण बँकेमध्ये 40 वर्ष काम करून सुद्धा 1+1 किती होतात हे विद्यार्थ्यांना सांगता येत नव्हतं. अ ब क ड ची ओळख सुद्धा त्यांना करता येत नव्हती. तेव्हा स्वतः विंदा बुसकुटे, मुलगा विक्रांत बुसकुटे आणि नात इंदिरा बुसकुटे आणि सुनबाई यांनी खूप मेहनत घेतली आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः जसं फिनिक्स पक्षी राखेतनं पुन्हा भरारी येतो तसे पुन्हा एकदा मला असं वाटतं पुनर्जन्म, एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेने मी. हे स्त्रीचं गाणं नाही, हे पुरुषाचं पण गाणं असू शकतं असं मला वाटायला लागलंय. चालू महाराष्ट्र ही संकल्पना तेव्हाच निघाली की करोनाच्या काळाकुट्ट अशा एकलकोंड्या प्रवासानंतर पुन्हा एकदा आपण भ्रमण केलं पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि मग भ्रमणवीर घरात राहिला नाही तर बाहेर पडला आणि लोकांच्या समस्या समजून घेतल्या. मला असं वाटतं त्यांच्याबद्दल तितक्याच हक्काने बोलण्यासाठी एकच व्यक्ती योग्य आहे, ती म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती. मी त्यांच्या सौभाग्यवती विंदाताई बुसकुट यांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ताई माझ्याकडे आहे माईक, हा देऊ का तुम्हाला? नमस्कार. आजच्या कार्यक्रमाची गौरव मूर्ती विद्याधर, त्याचप्रमाणे डोंबिवलीचे सर्वे सर्वाहा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राजेशजी मोरे, ही त्यांची पदं आहेत, पण हे माझ्या परिवारातले आहेत. त्यामुळे कौटुंबिक माझा अधिकार त्यांच्यावर अधिक आहे. आणि त्याचप्रमाणे माझ्यावर अतिशय मनापासून प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थाने मला ओळखणारे भरत मल्लिक सर. आणि या ठिकाणी सगळेच माझे जमलेले आप्त मैत्रिणी मित्रांनो, आजचा माझा आनंद काही आगळा वेगळाच आहे. खरं सांगायचं म्हणजे विद्याधरने विद्याधरच्या आयुष्यामध्ये परीक्षा दिल्या, पण त्या परीक्षेचं उत्तर मी न देता मी सुद्धा, तो एकीकडे परीक्षा देत होता आणि मी सुद्धा दुसरीकडे परीक्षा देत होते. त्याची परीक्षा गणली जात होती, पण माझी परीक्षा ही गणली जात नव्हती. आणि त्यामुळे कधीच मला मोकळं होता आलं नाही. फक्त तो आला की त्याच्या धावपळीमध्ये कार्यक्रम ऑर्गनाईज करा, यांना बोलवा त्यांना बोलवा, सगळं झालं की नाही. आणि खरंच आज मला काय बोलायचं हेच लक्षात येत नाही. पण या ठिकाणी मला आवर्जून एकच सांगायचं झालं की कुठलाही विश्वासाने कार्यक्रम हा डोंबिवलीकरांच्या मदतीने सक्सेस होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो, बहारदार होऊ शकतो. त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. कारण विद्याधर, तुला मी एक सांगते की तू जरी 4.5 महिने या ठिकाणी नव्हता तरी या सगळ्या लोकांनी माझे श्वास चालू ठेवले. प्रत्येक वेळेस तुझी विचारणा व्हायची आणि तितक्याच आत्मीयतेने तुझी चौकशी करून एक मला दिलासा दिला जायचा. आणि या ठिकाणी प्रेम करायला डोंबिवली कमी नाही. सुसंस्कृत आणि त्याचप्रमाणे संस्कार कसे असावेत आणि शिक्षणाचं महत्व खरोखरच डोंबिवलीचं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे. वैशिष्ट्य काय तर विद्याधरने जेव्हा चालायचं डिक्लेअर केलं, विद्याधरच्या संदर्भात एकच मी फक्त आवर्जून त्याच्याकडनं मी काय शिकले, विद्याधरकडून मी काय घेतलं. कारण की जेव्हा तो नसायचा तेव्हा त्या विचारांना एक प्रकारची गती आणि दिशा मिळायची. आणि असं वाटायचं की या माणसाकडनं आपण काय शिकलं, वेड्यासारखा हा चालत जातो, काय आनंद आहे त्या चालण्यामध्ये. पण ठीक आहे, एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. कारण की लग्न झालं तेव्हा मी फक्त 10वी पास होते आणि त्याच्यानंतर मी PhD झाले. म्हणजे एक 15 ते 17 वर्ष मी सातत्याने शिकत होते. 2 मुलं झाली होती आणि संपूर्ण या शिक्षण प्रणालीमध्ये मी शिकत असताना विद्याधरने पडेल ते काम केलेलं आहे आणि मला साथ दिलेली आहे. कधीच मला असं जाणू दिलं नाही की तुझी परीक्षा आहे तर मी काय करू. नेव्हर. प्रत्येक वेळेस तो म्हणालेला आहे, अगोदर अभ्यासाकडे लक्ष दे, घरातलं कसं पण होईल, मी आहे.
तर ज्या अर्थी जो माणूस आपल्याला एवढा वेळ देतो, स्पेस देतो, माझी पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये तो अग्रेसर आहे. नो डाऊट माझे सासू सासरे तर आहेच, पण विद्याधरचा जास्त सहभाग त्याच्यामध्ये आहे. आणि अशा या व्यक्तीने आफ्टर रिटायरमेंट जर इच्छा व्यक्त केली की माझा छंद आहे चालण्याचा, तर मला चालू दे ना. आणि म्हणून मी त्यांना खरंच सहजतेने परवानगी दिली. पण मला कल्पना नव्हती की तो अशा पद्धतीचा विश्वविक्रम करेल. आणि या विश्वविक्रमामध्ये मी सुद्धा अशा पद्धतीने त्याच्या पाठोपाठ भरकटली जाईन. कारण की प्रत्येक वेळेस त्याचं चालणं, तो रस्त्यावर चालायचा, पण या ठिकाणी त्याचे परिणाम, त्याचा दाह आणि ती सोशिकता माझ्याकडे असायची. कारण की मला असं वाटायचं की हा चालतोय पण सगळं ठीक होईल ना, रस्त्यावर तर काही होणार नाही ना, आपण परवानगी देतोय. कारण अण्णा अक्का नसताना, सासू सासरे नसताना निर्णय घेणं आणि अशा पद्धतीचं काहीतरी आगळं वेगळं करायला प्रोत्साहित करणं, हे मला थोडंसं असं वाटायचं. पण येईपर्यंत जीवात जीव नसायचा. आणि अशा या परिस्थितीत तसं जर बघायला गेलं तर त्याचं सातत्य, त्याचं चालण्यावरचं प्रेम, म्हणजे एका छंदातून ध्येय कसं गाठलं जातं हे मुलांना आणि आपल्याला सुद्धा आदर्शवत आहे. वास्तविक पाहता रिटायर्ड झाल्यानंतर आपण असं म्हणतो की आता काय राहिलंय आयुष्यामध्ये, हो की नाही. पण एकाच जन्मामध्ये विद्याधरने 3 आयुष्य जगलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. एक तर रिटायरमेंटच्या अगोदरचं आयुष्य, त्यानंतर ब्रेनस्ट्रोक नंतरचं आयुष्य की जे सगळंच विसरला होता, ABCD पासून परत सुरू झालं, आणि त्याच्यानंतर पेन्शन, हो की नाही. किंवा जे आपण म्हणतो 60 नंतरचं काय, तर 60 नंतरच खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात होते. मनाप्रमाणे माणूस जगू शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विद्याधर भुस्कुटे. त्याने करून दाखवलं. आणि मला आता हा महाराष्ट्र चालायचा आहे हे मला आमच्या लग्नाला न सर 50 वर्ष पूर्ण झाली. 25 ऑक्टोबरला माझी दोन्ही मुलं या ठिकाणी आली. आणि आल्यानंतर तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं, कारण की मी फुलस्टॉप दिला होता. आता चालणं नाही, चालायचं तर तू डोंबिवलीत. आणि रोज हा शिळफाट्याला जाऊन येतो. आणि असं हे चालणं म्हणजे मला ते कुठेतरी वेड्यासारखं वाटतं. म्हणून मी त्याला सांगितलंय की बाबा इथे कमरेला तुझा ऍड्रेस, हे ते सगळं करत जा. कारण की कधी काही ऐकायला आलं तरी मी तयार पाहिजे. कारण की सगळ्या गोष्टींची तयारी माझ्या मनाची होणं आणि त्यांना परवानगी देणं, एवढंच फक्त माझ्या हातात होतं. पण ज्या माणसाने मला उभं केलं त्याच माणसाच्या इच्छा पूर्ण करणं हे सुद्धा माझं आद्य कर्तव्य मी समजले. आणि म्हणूनच आजचा दिवस आज आपण सेलिब्रेट करतोय. आणि खरोखरच विद्याधर, मी खुश आहे तुझ्यावर की तू शब्द दिलास, दाखवलंस करून, हो की नाही. आणि आज आई अण्णा आणि माझे बाबा सुद्धा खूप खुश असतील. आईने तर तिकडनं तुला आशीर्वाद दिलेलेच आहे माझ्या. आणि संपूर्ण डोंबिवली आज तुझ्या बरोबर आहे. कारण की डोंबिवलीतले हे जे काही सगळे लोक आहेत ना, हे आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं आहेत. अख्खी डोंबिवली आपल्यावर प्रेम करते आणि ही दुधावरची साय आहे. एवढंच मी तुला या ठिकाणी सांगते. विद्याधर बद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. आणि माझ्या भावना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घोडदौड करतायत. त्या बोलण्यामध्ये थोडीही लिंक नसणार आहे, पण ठीक आहे. याच ठिकाणी मी थांबते. मयुरेश, कुठेस तू? आणि खरोखरच मी बोले पै सर, कुठे गेलेत पै सर? येस, जेव्हा विद्याधर म्हणाला की बाबा आता या तारखेपर्यंत मी येतोय, तेव्हा पै सरांचं 3-3दा चाललं. आपण त्यांच्या आगमनाची तयारी खूप छान करणार आहोत. आणि त्यांचे प्लॅनिंग सुरू झाले. माधव जोशी सर, हो की नाही, दीपेश म्हात्रे, नंदू परब, या ठिकाणी मंदार, सगळेच माझी माणसं आहेत. कुणाकुणाचं नाव घेऊ, हो की नाही, सगळे प्रेम करणारी. तर सामंत मॅडम, हो की नाही. तर या ठिकाणी तुम्ही खरंच माझ्या हाकेला ओ दिली आणि तुमच्या विद्याधरसाठी तुम्ही इथपर्यंत आलात. धन्यवाद. डॉक्टर नीलम मल्लिक, तुम्ही सर्व आहात. सेंट मेरीचा माझा स्टाफ जो प्रत्येक श्वास
त्यांच्याबरोबर मी घेत असते. तशाच प्रिन्सिपल दिव्या मॅडम, प्रेरणा मॅडम, खरंच तुम्ही आलात आणि हा कार्यक्रम आपण उचलून धरलात. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. लीना मॅथ्यू. दीपाली दिसत नाहीये कारण गणपती मंदिरामध्ये कार्यक्रम सुरू आहे. चालेल. किती छान. विंदाताईंसाठी जोरदार टाळ झाले पाहिजेत की स्त्री ही अनंत काळची माता आणि काही क्षणाची पत्नी असते. विद्याधरजींचं नाव असं घेतात की जणू काही त्यांचा मुलगाच आहे की काय असं वाटावं. म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळे संदर्भ बदलतात. इतकं त्यांचं खेळकर आणि छान नातं आहे ना. आता आजकाल लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना की आजकाल मुलांना विचारलं जॉईंट फॅमिली म्हणजे काय, तर म्हणतात की आई बाबा एकत्र असतात ना त्याला आम्ही जॉईंट फॅमिली म्हणतो. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलोय. पण त्या काळात 50 वर्ष लग्नाला होऊ शकतात आणि इतका सुखसंवाद 4 चौघात होऊ शकतो, ही खूप मोठी हासिल असलेली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं विद्याधरजींना घडवणारी जन्मदात्री आई श्रीमती सिंधू विठ्ठल भुसकुटे यांचं सुद्धा इथे स्मरण केलं पाहिजे. निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध सत्याग्रह करणारी मराठवाड्यातली पहिली महिला सत्याग्रही ही विद्याधरजींची आई होती. हे मला अभिमानाने आपल्याला सांगू द्या. वडील विठ्ठल विनायक भुसकुटे धर्मनिरपेक्ष होते, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे होते. आणि आजोबा तर मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते कैलासवासी विनायक महादेव भुसकुटे. या सगळ्या मंडळींमुळे तो जो झिरपा आहे ना क्रांतीचा, नंतर सहिष्णुतेचा, एकतेचा, तो सगळा ह्यांच्याकडे आला. तो स्वस्थ बसू देत नाही. निवृत्त आयुष्य जगायचं म्हणजे निवृत्त मी असलो तरी मी वृद्ध नाही फारसा, टाळल्या मी 2 गोष्टी कंगवा आणि आरसा. असं करून समाजाला त्यांच्या वाईट गोष्टींचा आरसा दाखवण्याचं काम करणारे हे विद्याधरजी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की पदयात्रा जी चालू केली त्यांनी, तो अश्वमेधच म्हटला पाहिजे. तो घोड्याने करायचे, त्यांनी पायाने केलेला आहे, पण त्याच्यात ताकद मात्र अश्वाचीच आहे. आणि आपण आता मगाशी जो पोवाडा ऐकला होता आणि त्याच्या आधी महाराष्ट्र गीत जे ऐकलं होतं ते सादर करणाऱ्या कलाकारांचा आपण इथे आता सत्कार करूया. मी जोरदार टाळ्यांनी इथे आमंत्रित करतो. ते म्हणजे आपल्यासमोर ज्यांनी सादर केली कला, जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ देत. विवेक तामणकर यांचे सुपुत्र युवराज तामणकर यांच्यासाठी. युवराज, फेटा काढला नाहीस बरं. यशराज कला मंचचे युवराज तामणकर, प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यांचा सत्कार करतो आहोत. त्यांना साथ संगत केली होती तनुश्री जोग या संवादिनी वादिकेने आणि कमलाकर मेस्त्री यांनी ढोलकी साथ केली होती. परंतु त्यांचा इथे सत्कार करणं शक्य नाही, ते आता वेगळ्या कार्यासाठी गेलेले आहेत. महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अनुभवताना पर्यावरण असंतुलनाचे परिणाम सुद्धा दादांनी समजावून सांगितले. मला असं वाटतं या अप्रतिम अशा सोहळ्यामध्ये एक गोष्ट केली नाही तर ती कायम आपल्याला खात राहील. ती म्हणजे पॅराशूट पॅकर नावाची एक गोष्ट असते. म्हणजे जेव्हा आर्मी मधला एक माणूस रिटायर झाला तेव्हा त्याचा सत्कार झाला आणि एक माणूस कोपऱ्यात बसून त्याकडे बघत होता अनिमिष नजरेने. तो म्हणाला, तू माझ्याकडे बघत का होतास रे, मला एम्बॅरेसिंग वाटलं. तो म्हणाला, दादा तुम्ही जे जिवंत आहात ना ते मी पॅराशूट पॅक केलं होतं म्हणून जिवंत आहात. कारण तुमचं विमान जेव्हा क्रॅश झालं तेव्हा ते पॅराशूटने खाली आला होतात आणि ते पॅराशूट मी पॅक केलं होतं, ह्याचा मला अभिमान आहे. त्या माणसाने परत संपलेली मीटिंग बोलवली आणि त्यांचाही सत्कार केला होता. मला असं वाटतं हा जो काही अश्वमेध आहे यांचा, दादांचा, विद्याधरजींचा, त्यांचे पॅराशूट पॅकर पण आहेत. 3-4 जे सोबती आहेत ज्यांनी त्यांची अथक परिश्रमाने काळजी घेतली. मी त्यांचाही सत्कार इथे व्हावा अशी विनंती करतो. कारण व्हॅनिटी व्हॅन मध्ये राहून दादांच्या प्रकृतीची काळजी घेणारी जी माणसं आहेत, विक्रांत दादाला बोलवेन मी, त्यांच्या सुपुत्राला, की त्यांनी त्यांचा नामोल्लेख करावा आणि त्यांना इकडे स्टेजवर बोलून त्यांचा सत्कार करावा. अक्षरशः सावलीसारखी, म्हणजे उन्हात उभं राहिलं सावली कदाचित वेळ उशिरा पडेल पण ही माणसं कायम त्यांच्या दिमतीला असायची. ऍब्सोल्युटली. थँक्यू मयुरेश. आणि त्यांनी अगदी परफेक्टली सांगितलं पॅराशूट पॅकर. आणि मी फक्त 3 शब्द बोलीन. टीम वर्क इज ड्रीम वर्क. आणि त्यानुसार त्यांनी बाबांची काळजी घेतली. आम्हाला पण त्यांचा आदर्श आहे की एवढ्या दिवसांमध्ये त्यांना अंडरस्टँडिंगने ॲज वन टीम सगळेजण इथे सक्सेसफुली आले. दे वेंट ॲज वन टीम अँड केम बॅक ॲज वन टीम. तर मी बोलवतो इथे अरुण. अरुण अरुण म्हणजे ती मोठी व्हॅन जी आहे मागे ती ड्राईव्ह पण करतो आणि तो एक्सलंट कुक आहे. आणि जे बाबा हेल्दी आहेत ते त्याने जे खाणं बनवलंय त्यामुळे हेल्दी आहेत. ते थोडेही बाहेर खात नव्हते. कम अरुण. त्याच्यानंतर मी बोलवतो दर्शनला. दर्शन म्हणजे जे काही बाबा पोस्ट करत होते ना फोटो आणि व्हिडिओ वगैरे,
तर दर्शन दर्शन त्यांच्या बरोबर सकाळी चालणार आणि नंतर बोलवतो यस अरुण दर्शन दर्शन सकाळी चालायचा म्हणजे 5ला उठणार ते 12 पर्यंत दर्शन चालणार मग 12 ते 2 जेवण झालं की संध्याकाळी इरफान चालायचा हा इरफान The big 3 cheers for Arun, Darshan and Irfan. Hip hip, hip hip, hip hip. मी आता विनंती करतो की आर्य ग्लोबलचे चेअरपर्सन श्रीयुत भरत मल्लिक यांनी काही शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करावं या अप्रतिम अशा हृदय सोहळ्याचं आणि घरगुतीच सोहळ्यामध्ये तसं म्हटलं तर हा सर्वांना माझा नमस्कार. माननीय मंचावर आमचे लाडके विद्याधर, मला आणि आपल्याला असं वाटत नाही का आपल्याला प्रेरणाचिन्ह लागतो एक माणूस, ते प्रेरणा इथे आहेत आणि त्याने सिद्ध करून दिलं काय की वय इम्पॉर्टंट नाही आहे, मनाची इच्छा इम्पॉर्टंट आहे. आणि मॅडम एक सांग, तुम्ही म्हणत होते ही चालना जो होता त्याचं अजून एक इम्पॉर्टंट होता लोकांशी संपर्क, लोकांकडून ऐकून घ्यावा. आज आपल्याला प्रॉब्लेम काय, आपल्या हातात मोबाईल आहे, बरोबर आहे, आपल्याला ऐकायची क्षमता गेली आपली, बरोबर आहे की नाही. त्यामध्ये लोकांचा संपर्क ठेवायचा, लोकांकडे जायचं, लोकांचा ऐकायचा, आणि ते इम्पॉर्टंट कार्य तुम्ही केलं आहे. आम्ही डोंबिवली आणि सर्व आपला अभिनंदन करून ही म्हणतोय, आप हो तो हम है, आप हो तो हम है. थँक्यू. वा वा, क्या बात आहे. तुम्हाला सांगतो, माझे एक संजय चौधरी नावाचे मित्र आहेत, विद्याधरजी संजय चौधरी नावाचे मित्र आहेत. त्यांनी तुमच्याबद्दलचं ऐकल्यानंतर मला अशी उत्स्फूर्त अभिप्राय पाठवला की दारावरची बेल वाजली, दरवाजा उघडला. दारावरची बेल वाजली, दरवाजा उघडला, तर हरणाचं पिल्लू दारात आलं होतं. मी म्हटलं अरे इकडे कुठे, तर ते म्हणालं तहान लागली खूप. म्हटलं मग, खूपच कोरडं झालंय तुझं शहर, कुठेही पाणी मिळेना घोटभर. एकानं दिला तुझा पत्ता, म्हणाला हा कवी आहे आणि माणूस आहे, ह्याच्याकडे जा, जगात कुठेही पाणी नसलं तरी याच्या डोळ्यांमध्ये पाण्याची ओल असणार. आणि तुम्हाला सांगतो, ओसांडून वाहू लागला माझ्या डोळ्यामागचा इवलासा जिवंत झरा, आणि भागली त्या कोवळ्या जीवाची तहान. ते निघून गेलं जंगलाच्या दिशेने, मला रखरखीत निर्मम शहरात सोडून. दुसऱ्या दिवशी पाहतो तर तहानलेल्या कासावीस हरणांचा कळप माझ्या दारासमोर आलेला. मला असं वाटतं तुम्ही जे काम करताय ना, ते तहानलेल्या, कासावीस झालेल्या, पछाडलेल्या आणि मागे पडलेल्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम करत आहात. हे खूप मोठं काम आहे. आणि मला असं वाटतं ह्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा द्यायला आणि मनोगत व्यक्त करायला सन्माननीय श्री राजेशदादा मोरे इथे उपस्थित आहेत. आमदार कल्याण ग्रामीण राजेशजी मोरे यांच्या हस्ते आपण मनोगत आणि शुभेच्छा विद्याधरजींना देऊया. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू राजेशदादा मोरे यांचं. आजच्या या संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर ज्यांनी चालण्याचा विश्वविक्रम केला ते आपले सर्वांचे आदरणीय विद्याधर भुसकुडे साहेबांचा आज गुणगौरव समारंभ. आपल्या या भारतात, आपल्या महाराष्ट्रात शांतीचा संदेश जावा, मानवतेचा संदेश जावा, स्त्री भूषण हत्या होऊ नये, शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, पर्यावरणाचा रक्षण सर्वांनी केलं पाहिजे आणि आदर्श शिक्षण घडलं पाहिजे. यासाठी संपूर्ण या देशात चालण्याचा आणि नागरिकांशी संवाद करण्याचा आज मोठा कार्यक्रम आपल्या या विद्याधर दादांनी केलेला आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी आज मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आपण बघितलं असेल डोंबिवलीमधील सर्व आपण त्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय
अध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या गुरुकुलचे सर्व मंडलिक सर आणि सर्व आपले इथे जमलेले पदाधिकारी असतील, नागरिक असतील, कारण हे एवढं मोठं 60 वर्षानंतर चालण्याचा जो विक्रम केला, आपण 1-2 किलोमीटर चालल्यानंतरही थकतो, पण ही व्यक्ती 3,500-4 हजार किलोमीटर प्रवास करून माझा महाराष्ट्र सुजलम सुफलम कसा येईल, माझा भारत देश कसा सुजलम सुफलम होईल, हा संदेश देण्याचं काम केलं. मी मनापासून या डोंबिवलीकरांच्या वतीने, कल्याण ग्रामीणच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना परत जे जे सहकार्य लागेल तर नक्कीच तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि आजच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय जय महाराष्ट्र. कसं आहे ना, श्रीकृष्णाने गोवर्धन करंगळीवर उचलला होता कारण तो पराक्रम होता, आणि बासरी वाजवायला मात्र 2 हात घेतले होते. म्हणजे जेव्हा काहीतरी सुस्वर निर्मिती करायची असते तेव्हा सगळ्यांना एकत्र आणणं गरजेचं असतं. पराक्रमासाठी एक बोट चालतं, पण बासरीसाठी मात्र, किंवा संगीत आणण्यासाठी, स्वर आणण्यासाठी, आनंद आणण्यासाठी मात्र माणसाला माणसासाठी काहीतरी करावं लागतं. अहो, एक साधीशी गोष्ट आहे की जसे विद्याधरजी फिरत होते ना, तसे अर्जुन आणि श्रीकृष्ण फिरत होते आणि रस्त्यामध्ये एक दळिद्री ब्राह्मण दिसला त्यांना, अतिशय दळिद्री. मग त्याला विचारलं, का रे बाबा रडतोस का? तो म्हणाला, माझ्याकडे पैसे नाही. मग त्याला म्हणाले, ठीक आहे, मी तुला सोन्याचा हंडा देतो, असं अर्जुन म्हणाला. तो सोन्याचा हंडा घेऊन तो मनुष्य निघून गेला. तो इतका खुशीत होता की सोन्याचा हंडा आता विकीन मी, याच्यातनं पैसे मिळतील, मग ते माझ्या पुढच्या पिढ्यांना, असे सगळे स्वप्न बघत होता. तेव्हाच एका चोराने तो हंडा चोरला. पुन्हा रडायला लागला. पुन्हा अर्जुन म्हणाला, अरे तुला आत्ताच हंडा दिला तू परत रडायला लागलास. तो म्हणाला, काय करू, चोराने चोरला. म्हटल्यावर यांनी काय केलं, बरं ठीक आहे, तुझी अडचण मला समजली, मी तुला आता एक हिरा देतो. त्याने त्याला हिरा दिला. तो हिरा घेऊन हा घरी गेला, गपचूप मडक्यात ठेवला आणि झोपून गेला. सकाळी उठून बघतो तर बायको पहाटे पहाटे नदीवर गेलेली आणि नेमकं तेच मडकं घेऊन गेली ज्याच्यामध्ये हिरा ठेवला होता. परत आल्यानंतर विचारतो, कुठे आहे? मडक्यामध्ये पाणी होतं, हिरा नव्हता, कारण त्याच्या नशिबाचंच मडकं फुटकं होतं. परत तो रडायला लागला. परत अर्जुन म्हणाला, अरे तुझं काय करायचं कळत नाही, दैव देतं आणि कर्म नेतं. कृष्ण म्हणाला, ते काही नाही, तुला मी 2 पैसे देतो, त्याचं तू काय हवं ते करू, सुखी राहा. त्याने 2 पैसे घेतले. तो म्हणाला, कृष्णा तू दिलेस म्हणून घेतो, 2 पैशात माझा रोजचा व्यवहार पण होणार नाही. म्हणून तो सरळ चालत असताना त्या लक्षात आलं, तसेही 2 पैसे माझ्या कामाचे नाहीत. त्याला एक मासा दिसला. तो म्हणाला, हा तडफडणारा मासा मी पुन्हा पाण्यात सोडून देईन. त्याने कोळीवाला जो मच्छीमार होता त्याला 2 पैसे दिले. तो मासा घेतला आणि तो पाण्यात सोडताना त्याच्या तोंडातनं तोच हिरा बाहेर आला जो बायकोने नदीमध्ये सोडलेल्या मडक्यातला होता. तो हिरा मिळवतो, खुश झाला. तो म्हणाला, वा, हिरा सापडला, हिरा सापडला. सापडला एवढे शब्द ऐकून त्या चोराला वाटलं, ह्याला आपण सापडलो की काय. तो म्हणाला, कोण चायला मार खाईल. तो म्हणाला, हे घे बाबा तुझा हंडा, मी जातो पळून, मला सोड. बघा, त्याला इथे हिरा पण मिळाला आणि हंडा पण मिळाला. तो घरी आला, सुखी समाधानी झाला. तिकडे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता, बघितलंस का तू, जेव्हा त्याने स्वतःचा विचार केला तेव्हा सगळा हापापाचा माल गपापा झाला. जेव्हा त्याने दुसऱ्याचा विचार केला तेव्हा त्याचाही विचार प्रकृतीने केला होता. मला असं वाटतं, हाच विचार घेऊन आपण माणसाने माणसाला माणसासारखं वागवणं, याच्यापेक्षा दुसरा कुठचाही धर्म नाही. माणूस द्यावा, माणूस घ्यावा आणि माणूस माणसाकडे येत जात राहावा. माणुसकीच्या लाटेला माणुसकीचा किनारा मिळावा. यासाठी यांच्यापेक्षा अजून दुसरं कोणी मला वाटतं योग्य मनुष्य नसेल की ते म्हणजे रवींद्रदादा चव्हाण इथे बसलेले आहेत, ज्यांच्या कार्याची ओळख म्हणजे माणूस द्यावा, माणूस घ्यावा आणि माणूस माणसाकडे येत जात राहावा. डोंबिवलीकर म्हणून आपल्याला सांस्कृतिक परिवार माहिती असेल, त्याला रवींद्रदादा नक्की माहिती आहेत. तर मी रवींद्रदादांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी सुद्धा शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज डोंबिवलीकर पदयात्री म्हणून ज्या ताकदीने आज पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जी पदयात्रा म्हणणं योग्य नाही, परंतु एक रेकॉर्ड करणं, 74व्या वर्षी ज्यावेळेला एक व्यक्ती मनामध्ये असं ठरवतो की मला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अशा असंख्य महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रामधील, मग तो विद्यार्थी असेल,
तिथला असणारा शेतकरी असेल, तिथली असणारी माता भगिनी असेल, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणाऱ्या अनंत ज्या अडचणी असू शकतात आणि त्या फक्त त्या जाणून घेणं असं असतं की एखाद्याला जेव्हा आपण तुला दुःख काय असं जेव्हा विचारतो त्यावेळेला त्याचं दुःख कमी करण्याचं काम हे आपण करत असतो. दुःख विचारल्यानंतर कोणीतरी मला विचारलं या भावनेतून त्याचं दुःख हे थोडंसं हलकं होत असतं. त्यामुळे सरकार काय करेल, व्यवस्था काय करू शकतात, यापेक्षा मला कोणीतरी काहीतरी विचारलं आणि त्यामुळे आपलं दुःख जे आहे ते दुसऱ्याला सांगितल्याने थोडंसं हलकं होतं, अशा पद्धतीची भावना ठेवून ज्या ताकदीने आज ही सर्व मंडळी काम करतायत, त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी यांनी जवळजवळ 3000 पेक्षा जास्त किलोमीटर 4.5 महिन्यामध्ये पादांकर्त करणं हे काही सोपं काम नाही असं माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला वाटतं. जेव्हा याची सुरुवात झाली तेव्हा रुंदाताईंनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जे प्रवास करणार आहेत, कुठेतरी अडचण आली तर तुम्हाला फोन करेन. अडचण कुठे आलीच नाही, त्यामुळे फोनही काही तसा आला नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी ज्यांच्याशी भेटले, काही लोकांनी मला फोन केला. परंतु एक समाधान याचं वाटलं की मी डोंबोलीकर आहे हे ते वारंवार सांगत होते आणि त्यामुळे तेही माणसं सांगत होते की एक जो डोंबोलीकर आहे तो पदयात्री म्हणून चालतो आहे, त्याची आमची भेट झाली. त्यामुळे खर तर हा विषय आणि या विषयाला असणारी जी व्याप्ती आहे ती फार मोठी आहे. शांतीचा संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणं, जाती धर्म आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण सर्वजण पाहतो की पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली असणारी परिस्थिती तिथे बिकट होत चालली आणि त्या परिस्थितीमध्ये एक डोंबोलीकर पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा संदेश देताना जेव्हा आपण पाहता, खऱ्या अर्थाने आम्हा सारख्या सर्व डोंबोलीत राहणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटावा असं काम हे आज त्यांच्या माध्यमातून उभं राहिलंय असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. आणि आज खर तर आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी या शहराचा आमदार म्हणून आणि त्यांचा एक सहकारी म्हणून, कारण जेव्हा जेव्हा अशा काही उपक्रमांची जेव्हा सुरुवात करतात त्या त्या वेळेला त्यांचं जेव्हा बोलणं होतं, खरं तर हे सोपं नाहीये. एवढं आपण विचार करतो की 32 किलोमीटर मी चाललो म्हणजे झालं नाही. खरं तर आपण पाहतो की महिन्यातून एक दिवस तरी असा येतो की त्या दिवशी आपल्याला स्वतःला असं वाटतं की नाही, आज थोडासा आपल्याला रेस्ट करावी लागेल, किंवा कुठेतरी असं वाटत राहतं की आज माझं डोकं दुखतंय, आज मला थोडस सर्दी आहे, किंवा काही ना काहीतरी असं अनइझीनेस म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी वाटत राहतात. आणि विशेष करून रविवारी तर नक्कीच वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला वर मात करणं हे खरं तर ज्याला मलिक सरांनी जसं म्हटलं, इच्छाशक्ती फार मोठं काम करतं. इच्छाशक्ती जसं काम करतं तसं त्यांच्या प्रत्येक व्यक्ती जो सक्सेसफुल असतो त्याच्या पाठीमागे कोणी ना कोणीतरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं. मला असं वाटतं की त्यांचं पूर्ण परिवार, त्यांच्या बरोबर असणारे सर्व मित्र मंडळी, सर्वजण की ज्यांनी पूर्ण ताकदीने हा जो प्रवास आहे तो सक्सेसफुल व्हावा म्हणून सर्वांनी मिळून जे प्रयत्न केले आणि सर्वांनी मिळून ज्या शुभेच्छा दिल्या, त्यामुळेच हे सर्वच्या सर्व शक्य झालंय असं मला वाटतं. परंतु तरी सुद्धा जे काम जे
शिवधनुष्य ज्याला म्हणतात, ज्यांनी उचललं आणि पूर्ण केलं ते आपणच केलं. तुम्हाला हॅट्स ऑफ म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांनी उभं राहून स्टँडिंग क्षण देऊन त्यांचं खरं तर त्यांचं फार फार कौतुक करावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांच्या उपस्थितीत आपण विद्याधरजींचा सत्कार इथे संपन्न करणार आहोत. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की दिगंत पदयात्री म्हणून अनंत आमची ध्येयासक्ती किनारा तुला पामराला असं म्हणत अख्खा महाराष्ट्र भारत उभा आडवा कन्याकुमारी पासून काश्मीर पासून कन्याकुमारी अरुणाचल पासून ईशान्येपर्यंत सगळा भारत पिंजून गुजरात पासून ईशान्येपर्यंत भारत पिंजून काढणारे आमचे विद्याधरजी त्यांचा इथे आपण आता सत्कार संपन्न करतोय. अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे या सत्कारानंतर आपण अल्पोपहाराचाही आस्वाद घ्या ही विनंती. आर्य ग्लोबलचे चेअरपर्सन श्री भरत मल्लिक या सरांनी इतकं ओघवत आणि इतकं मार्मिक ते बोलले होते शुभेच्छांमध्ये. त्यांच्याच हस्ते आलेला घोघवीत हार सुद्धा आहे. हृदय सोहळा आहे, अत्यंत घरगुती आणि अत्यंत अनौपचारिक. जोरदार टाळ्या झाल्या तर फार मजा येईल. बायकोने फक्त म्हणावं की आता कुठे बाहेर जायचं नाही आणि नवऱ्याने म्हणावं की कोसळो ब्रह्मांड किंवा विस्कटो आकाशगंगा पावले उठली तर आता थांबणे जमणार नाही. बायकोच्या रागापोटी ते बाहेर पडले नव्हते, तर त्यांच्यामध्ये चांगलं सलोख्याचं वातावरण आहे. परंतु काहीतरी माझ्या देशासाठी मला करता आलं पाहिजे, ज्या काही शक्यता माझ्याकडे आहेत त्याच्यातनं. आणि बघा, आर्थिक आपल्याकडे मर्यादा असतात, शारीरिक मर्यादा असतात, त्या सगळ्यांवर विजय मिळवत त्यांनी ही मजल गाठलेली आहे. मला वाटतं इतर असंख्य संस्थांना सुद्धा त्यांचे सत्कार करायचे असतील, परंतु आपण लक्षात घ्या इथे शुभेच्छा देण्याचे जे मान्यवर आले त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे मी विनंती करतो की आता आपण उत्सव मूर्तींकडनं काही शब्द ऐकू आणि त्याच्यानंतर बाकीच्या संस्थांचे सत्कार सुद्धा आपण इथे घेऊ. पण तत्पूर्वी आपण मान्यवरांना त्यांच्या पुढच्या कार्यप्रवासासाठी मोकळं केलं पाहिजे. तेव्हा उत्सव मूर्तींसाठी जोरदार टाळ्या आणि त्यांच्याकडनं आपण त्यांचं आता मनोगत ऐकूया. डोंबिवलीकर जिंदाबाद, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. मला जाम आनंद झालेला आहे, कारण माझे सगळ्यांचे चेहरे मी बघतोय. माझा धाकटा भाऊ खास चिपळूण आलाय, आलं का लक्षात? मी जाम आनंदात आहे. फार मोठं काम तो करतो दिव्यांगासाठी कायम, हो की नाही? ही परंपरा तो चालू ठेवतो, याचा मला आनंद आहे. सर्वप्रथम पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि ब्रह्मांड हे माझ्या पाठीशी होतं, म्हणून हे सारं साध्य होऊ शकलं. आलं का लक्षात? आणि मेन म्हणजे माझी भारतभूमी याविषयी माझे ऋण आहेत. माझ्या आई वडिलांनी, आजोबांनी जे काही काम केलंय ना देशासाठी, समाजासाठी, ती खंत माझ्या मनामध्ये होती. अरे मी तर 40 वर्ष फक्त नोकरी केली आणि फक्त माझा छंद जोपासला. पण ज्या दिवशी मी रिटायर झालो ना, तेव्हाच मी ठरवलं की आता मी संपूर्ण भारत चालणार आणि जाणून घेणार जसं, आणि माझ्या जाण्याचा प्रयत्न केला. आलं लक्षात? मी एक पदयात्री म्हणून या भूमिकेतून गेलो. खरं म्हणजे माझ्या समोर माझे आदर्श आहेत शंकराचार्य, संत नामदेव, गुरु नानक, विनोबा भावे, महात्मा गांधी. या लोकांनी पदयात्रा केल्या, त्यांच्या पुढे मी काहीच नाही. पण मी एक खारीचा वाटा म्हणायला हरकत नाही. मी पण म्हटलं थोडाफार प्रयत्न करूया, हो की नाही?
आणि करत राहिलो आणि कायमसाठी मी हे करत आलो. काय माहितीये का, चालणं हे सोपं नाहीच आहे, खरंय. काय माहितीये, रस्ते, खड्डे आणि सगळ्या गोष्टी पार करत जायचं असतं, हो की नाही. एक एक पाऊल कधी कधी ना नको नकोसं होतं, तरी पण त्याच्यातून आपल्याला मात करायची असते. कारण काय, माझं लक्ष आहे, ठाण्यातून निघालो, आपलं डोंबिवली शहर, छत्रपती शिवाजी महाराज इथून निघायचं आणि पुन्हा छत्रपती शिवाजी पुतळा, छत्रपती शिवाजींचा आदर्श. मी सांगू का, प्रत्येक वेळी 2-2 जिल्हा मी पादाक्रांत करायचो, तेव्हा माझं एकच धोरण, म्हणजे माझी मनस्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे गड किल्ले पार केले तसे मी पण सगळे शहर आणि जिल्हे पार करायचे, असं माझ्या मनात होतं. आता बोलण्यासारखं बरंच आहे, पण आज खास पहिल्यांदा मला अगोदर दादा म्हणजे खऱ्या अर्थाने दादाच आहेत, डोंबिवलीचे दादा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे दादा येतात, हो की नाही. हे हक्कानी आणि माझ्या प्रेम आहे माझं. राजेश मोरे म्हणजे आपल्या घरात फॅमिली मेंबर सारखे आहेत, हो की नाही. त्याचंही मला जाम कौतुक वाटतं, आनंद वाटतो. आणि आपले मलिक सर, हो की नाही, हे सगळे आपले जीवाभावाचे. आता जिपेश म्हात्रे किंवा राहुल दामले, हो ना, बरोबर ना, मंदार हेळवे असे. आणि आज म्हणजे खास करून माझे बँकेचे बरेच पेन्शनर्स आलेले आहेत आणि कोणाकोणाची नावं घ्यायची, हो की नाही, सगळ्यांनीच. आणि आज हे लीला मॅथ्यूचं तर जुडो पथक आलं होतं, हो की नाही, झेलिम पथक झालं होतं, हो की नाही, ते पण झालं. सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि ह्या प्रेमामुळेच मी हे सारं साध्य करू शकलो. आता माझे नातेवाईक खास नाशिकहून आलेले आहेत, आलं का लक्षात, हो की नाही. माझे ब्याही म्हणायला हरकत नाही, श्रीनिवास आणि श्यामल त्या आलेले आहेत. आणि माझे मित्र म्हणजे माधव जोशी, किती नाव घे, तो तर माझा मित्रच आहे, हो की नाही. फार मोठा व्यक्ती आहे तो, पण आहे माझा मित्र आहे, बस. मित्राच्या पलीकडे काही नातं नसतं, त्या पलीकडे काही नाही. आता पै सर, हो की नाही, नंतर असे अनेकांची नावं मी घेऊ शकतो, पण या ओढीने मी परत इथे आलो. आणि खास माझी अर्धांगिनी, हो की नाही, असं आहे प्रेम. आता परेश आलाय, असे सगळेजण आले, सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा एकदा म्हणतो, भारत माता की. सध्या मी आधी काही बोलत नाही, ऋण निर्देश पुरता मी बोललो, ओके, ठीक आहे. 2017 मध्ये लँग्वेज डिपार्टमेंट पूर्णपणे पुसून टाकलेलं असताना सुद्धा या माणसाने 120 दिवसामध्ये पुन्हा एकदा सगळे आकडेमोड, सगळी बाराखडी, धुळाक्षरं सगळी गिरवून आपल्या नातीच्या साह्याने, मुलाच्या आणि सुनेच्या साह्याने पुन्हा एकदा आपल्याशी ते एवढा संपर्क करू शकले, इतक्या प्रमाणात आपल्याशी आदानप्रदान करू शकले भाषेमधनं. ही सुद्धा एक थक्क करून टाकणारी गोष्ट आहे आणि मोटिवेशनल गोष्ट आहे. मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमामध्ये असा कार्यक्रम कधी होणे नाही की कार्यक्रम संपलेला असला तरी सुद्धा लोक बसू नयेत. अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, निःशुल्क अल्पोपहार आहे, तेव्हा तुम्ही जबरदस्त अभिप्राय द्या, प्रतिसाद नोंदवा. पण तत्पूर्वी एकदा जोरदार कडकडून टाळी वाज झाली पाहिजे या कार्यक्रमासाठी, की कार्यक्रम संपला तरी असं वाटतं आत्ताच सुरू झालाय की काय. आणि हीच खरी वेळ आहे आभार प्रदर्शनाची, की समोर साऊंड व्यवस्था इतकी सुंदर, आनंदी साऊंड, सुटसुटीत साऊंड व्यवस्था पुरवणारे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, साऊंडसाठी सुद्धा. आणि आनंद ऑडिओ आणि विजन, त्याचबरोबर बाकीच्याही सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि ज्यांनी म्हणून या कार्यक्रमात सहकार्य केले त्या प्रतिनिधींचे सुद्धा आभार मानतो. कोणाचे आभार मानायचे राहिले असल्यास त्या सगळ्यांचे आभार. आणि आता हे ज्या इतर संस्था आहेत ना, ज्या अतिशय हृदयस्थ आहेत आणि अगदी हा जीवाच्या जवळच असलेला कार्यक्रम आहे विद्याधरजींचा, तर बाकीच्या सगळ्या संस्थांचे आता सत्कारांचे कार्यक्रम इथे सुरू होतील. तत्पूर्वी आपण मान्यवरांना आपण मोकळं करूया, कारण त्यांना पुढची कामं खोळंबलेली आहेत त्यांची.
आपण या ठिकाणी विद्याधरचा सन्मान करायला सगळेच उत्सुक आहोत, पण तरीही माझं असं एक म्हणणं आहे की आपण थोडंसं थांबूया, जरा वेळाने करूया, कारण की थोडीशी कार्यक्रमाची आपण शिस्त, हो की नाही. तर स्नॅक्स सगळ्यांची वाट बघतोय, स्नॅक्स सगळ्यांनी घ्यायचा आहे, चांगला आहे स्नॅक्स, हो की नाही. सगळ्यांनी तो घ्यायचा आहे मनापासून. आणि आपण या ठिकाणी सगळेजण आलेला आहात, म्युझिक, माईक व्यवस्था, त्याचप्रमाणे सगळ्या माझ्या मैत्रिणी जीवाभावाच्या, स्नेहल पण, परत या ठिकाणी ज्योती मनापासून या ठिकाणी काम करते, साने मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, प्रभू कापसे, राजेश कदम, कायम तुम्ही या ठिकाणी वावरत असतात, पावगी सर, हो की नाही. तर हे सगळेच जण या ठिकाणी आलेले आहेत, राहुल. तर प्रत्येक वेळेस तुमच्या सहभागाशिवाय आणि मदतीशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहूया आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर मग मात्र आपण स्नॅक्स आणि कार्यक्रम संपला असं जाहीर होईल. राष्ट्रगीत, एक साथ राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता, जय है जय है जय है, जय 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 है. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. हा दादा, एक मिनिट. पुण्याचे काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत. साधारण 2022-2023 या काळामध्ये मी आमच्या बँक ऑफ इंडियाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सोमाजी अय्यर, कुलकर्णीबाई आणि DK, आम्ही सगळ्यांनी मिळून विद्याधरला पद्मश्री मिळावी असा एक अर्ज केला होता आणि त्याच्यानंतर त्याची संमती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, पण त्याच्याकडून त्यावेळेला तो परदेशात असल्या कारणाने त्यांनी तिकडून आम्हाला कळवलं की अर्ज दाखल करण्याचा दिनांक संपलेला आहे. तर असे अर्ज बिर्ज करण्यापेक्षा आपल्या डोंबिवलीतून दादा, म्हणजे आपल्या डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार, प्रदेशाध्यक्ष दादा चव्हाण आणि राजेंद्र मोरे यांच्या मार्फत जर हा अर्ज पुढे गेला किंवा तो अर्ज नाही गेला तरी मी त्यांना अशी विनंती करतो की विद्याधरला आगामी काळामध्ये महाराष्ट्र भूषण किंवा पद्मश्री देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. एवढ्या सदिच्छा देण्यासाठी मी आलोय आणि मला निश्चित माहिती आहे की दादा हे काम पूर्णपणे करतील. धन्यवाद. पुण्यावरनं काही कार्यकर्ते आलेले आहेत दादांचा सत्कार करण्यासाठी. अल्पोपहाराचा आस्वाद घ्या. अल्पोपहाराचा आस्वाद घ्या आणि कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं मी जाहीर करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे जो संपूर्ण कार्यक्रम खिळवून ठेवतो आणि उच्च पातळीवर नेतो त्याचा कर्ता म्हणजे मयुरेश साने.
आपल्या घरातले नेहमी उशिरा आठवतात कार्यक्रम झाला की, त्या पद्धतीने मयुरेश खरोखरच तू होतास म्हणून हा कार्यक्रम आपण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकलो. मयुरेशचा सन्मान भरत मल्लिक सर यांना मी करायला विनंती करते. अम्मा या ठिकाणी आलेल्या आहेत खास विद्याधरला आशीर्वाद देण्यासाठी. तर चिन्मय मिशनच्या अम्मा आवर्जून विद्याधरकडे कायम त्यांचं लक्ष असतं. तसंच सेंट मेरी शाळेच्या प्रिन्सिपल प्रेरणा सिंग, त्याचप्रमाणे आर्य गुरुकुलच्या दिव्या मॅडम, नंदिता, एक फोटोग्राफर कुठे? येस, फोटो काढू देत ना. एक मिनिट मॅडम और विद्याधर तू मध्ये ये.
Thank you.
Thank you.